नमस्कार, मी सैफन शेख। माझे आई वडील सोबत मी आज माझ्या वयाच्या 52व्या वर्षी पदार्पण करत आहे। मला आज 52वा वर्ष लागलं आहे। हे माझे आई वडील आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ करायचं तात्पर्य एवढंच की आज लोक जगात आई वडिलांना बघत नाहीत। अनेक आई वडील रस्त्यावर हलाखीची परिस्थितीत असतात। त्यामुळेच मी आज माझा वाढदिवस माझ्या आई वडिलांसोबत साजरा करत आहे। तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्या आई वडिलांचा मान सन्मान करणं हा आपला कर्तव्य आहे। म्हणूनच मी हा व्हिडिओच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशातून हा व्हिडिओ करत आहे। सांगायचं तात्पर्य मित्रांनो, परवाच माझा एका मित्राचा वाढदिवस झाला। आपल्या भारतनगर येथील जे भारतनगर येथे बेघर निवारा केंद्र आहे, त्या बेघर निवारा केंद्रात अनेक असे ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिक तिथं मला पाहायला मिळाले, ज्यांची जवळपास 40 एकर 80 एकर जमीन आहे, पण त्यांचे लेकरं त्यांना सांभाळत नाही। माझे सहकारी मित्र आप्पा लांगोटे यांच्या वाढदिवस निमित्त आम्ही त्या बेघर निवारा केंद्रात जाऊन तिथं खाऊ वाटप केलं। ते खाऊ वाटप करताना एका ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकाला ते खाऊ खाताना एवढं आश्चर्य वाटलं मला की त्याला जे तोंडाची चव, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की 40 एकर 80 एकर शेतकरी असून देखील आज त्यांचे लेकरं त्यांना सांभाळत नाही। असे लोक आज बेघर निवारा केंद्रात येऊन राहिलेत। हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच आहे मित्रांनो की आपण एखादा नेता, पुढारी, लोकप्रतिनिधीच्या मागे फिरून आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांचा सांभाळ प्रामाणिकपणे करावं, हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। तुम्ही बघत आहात, माझ्या उजव्या बाजूला माझी आई आहे, जे माझे जन्मदाता आहे। डाव्या बाजूला माझे वडील आहेत, जे माझे जन्मदाता आहेत। हे माझे संस्थापक आहेत। आज मला या जगात आणण्यामागं यांनी फार कष्ट केले। माझ्या आई वडिलांचं लग्न झाल्यावर मी 10 वर्षांना जन्माला आलो। आज माझे वय 52व्या वर्षी मी पदार्पण करत आहे। त्यावेळेस माझे वडील लक्ष्मीविष्णू कामगार म्हणून काम करत होते। त्यानंतर लक्ष्मीविष्णू काही कारणास्तव बंद पडली। हलाखीची परिस्थिती होती। तशा हलाखीच्या परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला भजेचे व्यवसाय करून, अनेक व्यवसाय करून मला जोपासले, मला सांभाळले। त्यानंतर मी 10 वर्षाचा झाल्यानंतर मला एक बहीण झाली। सांगायचं तात्पर्य एवढंच, आई वडील जे कष्ट करून लेकरांना सांभाळतात, ह्याचाच ध्यानात ठेवून आपण आई वडिलांचा आपण प्रामाणिकपणे सांभाळ करावं, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो। त्याचबरोबर लोक म्हणते जिथं एक लेकरू असतं तिथं लई हे असतं। मी माझ्या आईबापाला एकटाच आहे, परंतु मला परमेश्वराने काय बुद्धी दिली माहीत नाही। माझे जे मोठे काकू आहे, त्याचबरोबर माझे जे मामा आहेत, आपल्याला ज्ञातच असेल दंडगुरुजी म्हणून, त्यांचा आदेश, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज एवढं मोठं झालो आहे। कारण त्याने अनेक वेळा मला काही चुकलं असेल तर बोलत होते। त्यांचं बोलणं देखील मला आज फायदेशीर ठरलं। माझे काकू असतील किंवा माझे मोठे मामा दंडगुरुजी म्हणून होते, ते आज हयात नाहीत, परंतु त्यांचं बोलणं एवढं उपयोगी पडतं आज आयुष्यात की कोणी जर आपल्याला काही म्हणत असेल ना मित्रांनो, ते ऐकून घ्यावं, त्याचा उपयोग करून घ्यावं, कारण ते आपल्या भल्यासाठीच बोलतात। आपण बघू शकता, माझ्या डावीकडे जे माझे वडील आहेत, लक्ष्मीविष्णू मिल बंद पडल्यावर त्यांनी किन्नरी करून मालट्रकवर त्यांनी स्वतः प्रपंच चालवण्यासाठी वयाच्या, मला वाटतं जवळपास 40-50च्या जवळपास, आज त्यांचं वय माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 70-75च्या 80च्या जवळपास माझे वडील आहेत। त्यावेळी त्यांनी किन्नरी करून प्रपंच चालवलं। माझ्या उजवीकडे जे माझी आई आहे, मी ज्यावेळेस लोकसेवा हायस्कूल, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, मी ज्यावेळेस शाळेला जात होतो, माझी आई बिडी बनवायचं काम करत होती।
मग मी शाळेला जात असताना माझी आई त्या तंबाखूत 4 आण्याची गिरणी 20 पैशाची गिरणी लपून ठेवत होती. ते पैसे घेऊन मी शाळेला जात होतो. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करा, त्यांचा आदर करा. आपण आज जे कोणी मोठ्या पदावर आहे ते तुमच्या आई वडिलांच्या प्रेमामुळे त्यांच्या कष्टामुळे आहात हे लक्षात ठेवून आई वडिलांचा सांभाळ करा मित्रांनो. आज मी माझ्या वयाच्या 51 पूर्ण करून 52 वर्षी प्रधानपण करताना मी अनेक लोकांना पाहिलं आहे. अनेक लोक आज रस्त्यावर भटकत फिरत आहे, लेकरं सांभाळत नाही. परवाच मी सोलापूरवरून पुण्याला जाताना एक भेटण्याचा एक माणूस रेल्वेच्या डब्यात भेटला. त्याचा जवळपास 7 एकर जमीन भेटण्यामध्ये आहे, पण त्याचा मुलगा जो आहे एकच आहे, तो मद प्रशान करतो आणि वडिलांना एवढा त्रास देतो म्हणून तो वडील रेल्वेत भीक मागून खात होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य मित्रांनो हेच आहे की आपल्या वडिलांचा सांभाळ करा. आपले आई वडीलच आपले देव आहेत. जगात देव कोणी जर मोठा असेल तर हे आपले आई वडीलच आहेत. यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे. आज माझ्या पोटी मला 2 पोरं 1 मुलगी आहे. माझे मुलं मला सांभाळतील न सांभाळतील तो त्यांचा भाग आहे, परंतु मी माझ्या वडिलांना मी आईबापाला एकटा असताना त्या हलाखीची परिस्थितीत माझ्या आई वडिलांनी मला जे जोपासलं, मला जे सांभाळलं, माझे काकू असतील, मामा असतील, या सर्वांच्या पुण्याईने त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनानेच आज मी इथपर्यंत आलो. आपल्याला ज्ञातच आहे मागच्याच वर्षी माझ्यावर एक प्रसंग उगवला होता. तो प्रसंग म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून प्रामाणिक पारदर्शकपणे काम करत असताना माझ्यावर कायद्याच्या चौकटीत काही लोक जाणून बुजून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तो प्रसंग होता. माझ्यावर 2 वर्षासाठी तडीपारी देखील करण्यात आली. त्यावेळी देखील मी कुठलेही धैर्य सोडले नाही. आपण नेहमी संयम बाळगून आपण प्रामाणिकपणे जर काम करत राहिलो आणि आई वडिलांचा वरिष्ठांचा वडिलांचा आणि आपण केलेल्या कर्माचा जर आशीर्वाद आपल्या सोबत असेल तर आपण कधीही जगात हार होणार नाही. आपली कधीही केव्हाही जीतच होणार. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, अनेक ठिकाणी मी अनेक प्रसंग पाहिले आहे. त्या प्रसंगातून त्या संकटातून मी मात करून पुढे गेलो. कारण का, या सर्व आपल्यावर दिलेल्या प्रेम, आई वडिलांचा आशीर्वाद, मोठ्यांचा आशीर्वादमुळेच आज मी इथपर्यंत आलो. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हात जोडून एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या आई वडिलांना मनापासून सांभाळ करा, त्यांचा देखभाल करा. शेवटी आई वडील असेल तरच भगवान आहे. भगवान का वेगळा नाही. तुम्हाला जर खरोखरच भगवान शोधाचा असेल तर आई वडिलांच्या सांभाळात भगवान मिळून जाईल. तुम्ही समाधान होईल. तुम्ही आई वडिलांना जेवढं सांभाळील तेवढं तुम्हाला पुण्यही लागेल. आज मी परत ते सांगतो, अनेक लोकांना मी पाहिले जाऊन. अनेक हलाखीची परिस्थिती आहे लोकांची. 100 एकर 80 एकर 40 एकर आपण स्वतः जाऊन बघा. सोलापूर येथे जे बेघर निवारा केंद्र येथे एक असं ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण त्यांचे मुलं सुनं सांभाळत नाही. तर असं करू नका मित्रांनो. मी आपल्याला हात जोडून एवढीच विनंती करतो की आपल्या आईवडिलांकडे आपण प्रामाणिकपणे सांभाळ करा, त्यांची देखभाल करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या 52व्या वाढदिवसानिमित्त मी आपल्यासमोर हेच मांडण्यासाठी आपल्यासमोर आलो होतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.